हे घ्या, हे 100 घ्यायचं आणि पाडाला पिकला आंबा झाला पाहिजे. ए थांबा त्याच्या आईला, एक बिघानं धड पुरं होऊ देईनात. हे बाकीचे समजे लोक काय केळी खायला आलेत काय? हो चंद्राबाई इकडे या. हा एखादं फर्मास गाणं होऊन जाऊन द्या. येऊ रे येऊ. या पैसेवाल्या लोकांची तोंड बंद झाली पाहिजेत. हा भाऊजी चीज जाक्कस होत्या पर किस्सा गरम आहे ना वा. ए लेवण्या, मोकळ्या खिशाने थिएटर मध्ये यायला मी काय आलतू फालतू आहे काय? हे बघ 100च्या 5 नोट आहेत. घे घेईल त्याच्या आईला. आवा सावकार, जरा बॅग मोकळी करा की. पाटील जरा खिस्सा झाडा की. आवा पोपटवालं, अशा नोटांच्या राशीवर बाई लोळते म्हंटल. 500 रुपये घ्या आणि या 500 रुपयांचं पोतभर जोंधळ घरी घेऊन जा. अव बायका पोरं पिठलं भाकर करून खातील तरी त्याचं. आले मोठं बाप आहे 500 रुपये घेऊन. बाईवर छाप पाडणारा बाप आहे म्हण. अरे बाप आहे का फप आहे? ए तुझ्या आव पोपटवालं, असं चिडू नका. चिकन्या की नाही, जसा लगीन करायच्या बाबतीत नालायक ठरतो की नाही, तसा पैसे नसलेला माणूस बाईवर छाप टाकायला नालायक ठरतो म्हंटल. कळलं? ठीक आहे चंद्राबाई, यापुढे मी तुला भेटेन ते पोपटवाला गोपाळ म्हणून नाही, सेठ गोपाळ राव म्हणून भेटेन. तुझ्यासारख्या 56 बाया मी नाचवीन, धनाच्या राशीवर लोळवीन. तुझ्यासारख्या स्वतःला शाना समजणाऱ्या माणसाच्या टोपीवर टोपी घालीन.